आणि या सविस्तर घडामोडी जाणून घेतल्यानंतर आजची बातमध्ये आता वेळ झालेली आहे रात्री 10 वाजताच्या महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा घेण्याची। पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल प्रेम मग आपल्याला का नाही? नवी मुंबईमध्ये विश्व मराठी संमेलनात बोलताना राज ठाकरेंचं वक्तव्य। मराठी भाषा घालवण्याचा राजकीय प्रयत्न, हिंदी भाषा उत्तम पण हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही, सर्व शाळांमध्ये 1ली ते 10वी मराठी भाषा अनिवार्य करा, राज ठाकरेंची मागणी। चालू वर्षापासून 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषेची सक्ती, उच्च शिक्षणही मराठी भाषेत करणार, दीपक केसरकरांची माहिती। तर शिक्षकही चांगले ठेवा, पुढे नाहीतर गोंधळ होईल, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। यंत्रणेचा गैरवापर करून पक्ष फोडले जात आहेत, नितीश कुमार यांच्या एनडीए सोबतच्या चर्चेवरून सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। तर नितीश कुमारांना भाजपमध्ये न घेणारेच आता त्यांचं स्वागत करतील, राऊतांची नाव न घेता शहांवर टीका। नितीश कुमार राजकीय फायद्यासाठी इकडे तिकडे जात असतात, काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची ही टीका। येत्या 30 तारखेला महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक, काँग्रेस नेते नाना पटोलेंची माहिती। तर येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये जागा वाटपाचा निर्णय होईल, नाना पटोलेंकडून विश्वास व्यक्त। राष्ट्रवादीच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी, संसदेच्या अधिवेशनानंतर पवार लोकसभा मतदारसंघनिहाय सभा घेणार, शरद पवार 48 लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा करणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची उद्या सुनावणी, जयंत पाटील विरुद्ध अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रकरणावर सुनावणी होणार, नार्वेकरांना 30 तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या सूचना होत्या। बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर लॉबी आणि कॉन्ट्रॅक्टर्समुळे मुंबईची हवा दूषित, अनेक वेळा प्रश्न उपस्थित करूनही दुर्लक्ष, वरळीमध्ये आयोजित मॅरेथॉन दरम्यान आदित्य ठाकरेंचा आरोप। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मारण्याची आमदार संजय रायमुलकरांची धमकी, रविकांत तुपकरांना सभेत घुसून कानशिलात लगाऊ, रायमुलकरांची धमकी। खासदार प्रतापराव जाधव आणि संजय रायमुलकरांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, त्यांना धमकी देण्याची सवय, पण बोलताना तोल सांभाळावा, आम्ही घाबरत नाही, रविकांत तुपकर यांचं संजय रायमुलकर यांना उत्तर। तर दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्याचं नवनीत राणांकडून भूमिपूजन, ज्यांचं लेकरू त्यांनीच बारसं करावं, शेजाऱ्यांनी नाही, नवनीत राणांची यशोमती ठाकूरांवर टीका। अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर रस्त्याचं 2 वेळा भूमिपूजन, लोकसभेचं इलेक्शन म्हणून हिरोईन मटकून राहिली, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूरांची प्रतिक्रिया। सरकारनं मागण्या मान्य केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार, पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विजयी सभा घेणार, जरांगे पाटलांची माहिती। प्रत्येक जिल्ह्यात तालुका पातळीवर 11 लोकांची टीम काम करणार, ही टीम नोंदींसंदर्भात शिंदे समितीला मदत करेल, यामध्ये मोडी, उर्दू, फारसी भाषेचे अभ्यासक असणार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी उद्या किल्ले रायगडावर जाणार, नवीन कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत सावध राहा, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। भुजबळांनी 2 जातींमध्ये तेढ निर्माण करून भांडण लावण्याचं काम केलं, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांचा आरोप।